आधी बीड आणि आता पुणे. अरे चाललंय तरी काय? गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या लागेल? 3 वर्षांच्या नातीवर 50 वर्षीय आजोबाकडून अत्याचार. थेरडी अशी पिसाटल्यासारखी का करायला लागली? आधी बीड आणि आता पुणे. अरे चाललंय तरी काय? आपल्याच नातीवर कुठं अत्याचार तर कुठं अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमांना म्हणावं तरी काय? बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात आजोळी आलेल्या आपल्या 3 वर्षांच्या नातीवर 50 वर्षीय आजोबाकडून अत्याचार. त्यानंतर पुण्यातील पर्वतीमध्ये आपल्या मुलीकडे राहायला गेलेल्या 70 वर्षीय आजोबाकडून 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न. रक्ताच्या नात्याला कलंकित करणारी ही थेरडी अशी पिसाटल्यासारखी का करायला लागली? नसरापुरात 65 वर्षीय थेरड्याकडून 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, खून. तिकडे अकोल्यात 60 वर्षीय थेरड्याकडून 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कधी थांबणार या अत्याचाराचं सत्र? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. हे कसले आजोबा? हे तर पिसाटलेले थेरडे. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. गेली काही महिन्यांपासून महाराष्ट्रात या थेरड्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. बीड, नसरापूर, पुण्यातील पर्वती आणि अकोला या 4 ठिकाणी या थेरड्यांनी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकार समोर आले. बीडमध्ये तर चक्क आजोबानं आजोळी आलेल्या आपल्या नातीवरच अत्याचार केलाय. पुण्यात मुलीकडे राहायला गेलेल्या आजोबानं चक्क आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केलाय. बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात एक विवाहिता आपल्या 3 वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या माहेरी आली होती. मात्र या विवाहितेच्या 50 वर्षीय वडिलांनी 16 ते 25 एप्रिल दरम्यान संधी साधून स्वतःच्याच 3 वर्षांच्या नातीवर अत्याचार केला. या त्याच्या दुष्कृत्यानंतर चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानं तिनं हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्याच वडिलांनी नातीसोबत हे असं घृणास्पद कृत्य केल्याचं ऐकून आईला मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या आईनं तातडीनं युसूफ वडगाव पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या. बीड जिल्ह्यातली ही घटना होऊन 10 दिवस उलटत नाहीत, तोच पुण्यातील पर्वती भागातलं आणखी एक थेरडं पिसाटलं. इथंही पुन्हा आजोबाच. काल 5 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास एक अशी घटना घडली की ज्यामुळे नसरापूर प्रकरणानंतर सारं पुन्हा एकदा हादरलं. पीडित मुलीचे आई वडील मजुरी कामासाठी घराबाहेर गेले होते. 9 वर्षांची त्यांची मुलगी घरात एकटीच होती. अशा वेळी तिला सांभाळण्याची तिची जबाबदारी तिच्या 70 वर्षीय आजोबांवर होती. घरात नातूही होता आणि नातही. या थेरड्यानं नातवाला खाऊला पैसे देऊन जा बाहेर जाऊन काहीतरी खाऊन ये म्हणून त्याला घरातून कटवलं आणि मग 9 वर्षांची आपली नात एकटी असल्याचा मोका साधून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. तिनं प्रसंगावधान राखत घराच्या फटीतून डोकावून पाहिल्यानंतर हा सारा संतापजनक प्रकार उघडकीस आला. शेजारी पाजारी तात्काळ जमा झाले. त्यांनी या थेरड्याला दार उघडायला सांगितलं. त्यानं दार आतून बंद करून घेतलं होतं. आता आपली काही खैर नाही हे लक्षात येताच त्या नराधमानं मुलीला घराच्या पोटमाळ्यावर लपवलं आणि मग दार उघडलं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पर्वती पायथा परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्या संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चांगला चोप दिला. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडून ताब्यात घेतलं. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात ठिय्या मांडला. या पीडितेच्या आईनं तिच्या बापाविषयी दिलेली माहिती तर आणखी धक्कादायक होती. तिच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. तो माझा बाप असला तरी त्यानं केलेलं कृत्य माफीच्या पलीकडे आहे. अशा नीच माणसाला सोडू नका, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. तो 15 दिवसांपूर्वीच आमच्या घरी राहायला आला होता असंही तिनं सांगितलं. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीनं मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला घरातून हाकलून दिलं होतं आणि आता तर त्यानं असं कृत्य केलंय की त्याबद्दल त्याला फाशीच झाली पाहिजे. या प्रकरणी या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
ही झाली आजोबा नावाच्या रक्ताच्या नात्याला कलंकित करणाऱ्या नराधमांची काळी कृत्य. आता वयानं मोठी पण नुसतीच खोटी असलेल्या थेरड्यांनी काय उद्योग केलेत तेही सांगतो. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पुण्यातील नसरापुरात घडलेली ती हृदय पिळवटून टाकणारी घटना. 3.5-4 वर्षांची एक चिमुरडी भोर तालुक्यातील नसरापुरात उन्हाळी सुटीसाठी आपल्या आजीकडे राहायला गेली होती. पण कोण कुठला तो पिसाटलेला नराधम थेरडा, त्याची तिच्यावर वाईट नजर पडली आणि ही चिमुरडी त्याच्या अत्याचाराला बळी पडून जीवानिशी गेली. सुरुवातीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्या थेरड्यानं तिला गाठीशेव खाऊ घातली आणि मग चल तुला वासरू दाखवतो असं म्हणून गोठ्यात नेऊन तिथं तिच्यावर अत्याचार करून तिला मारूनही टाकली. आज हा थेरडा पोलीस कोठडीत आहे. दारूच्या नशेत घडल्याचं म्हणत मला काय आठवत नाही म्हणतोय आणि मग नंतर कबुली देतोय. या अशा नराधमाला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी जनतेतूनच नव्हे तर त्याच्या बायको पोराकडूनही केली जाते. 4 वर्षांची ही चिमुकली या 65 वर्षीय थेरड्याच्या वासनेची शिकार ठरली आणि साऱ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. गोठ्यात नेल्यानंतर तिनं आरडाओरडा करू नये म्हणून या नराधमानं आधी तिच्या तोंडात पायमोजा कोंबला, अत्याचार केला आणि मग ती जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी तिच्या छातीत जोरात बुक्की घातली. बिचारा चिमुरडीचा या घटनेत श्वास कोंडून मृत्यू झाला. या नराधम थेरड्यानं फक्त लहान मुली आणि वृद्ध महिलाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही त्याच्या वासनेचं शिकार बनवलं. येत्या 7 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 15 दिवसात या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होऊन फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात जाणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि आता अकोला जिल्ह्यातली आणखी एक घटना. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय थेरड्यानं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे आईवडील शेतात मोलमजुरी करायला निघून गेल्यानंतर या थेरड्याकडून चिमुकलीवर 4 ते 5 दिवसांपासून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय. या घटनेतील पीडितेनं आधी भीतीपोटी घरात काहीच सांगितलं नव्हतं. मात्र काल पीडितेनं ही घटना आईवडिलांना सांगितल्यानंतर चांदणी पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झालाय. मात्र या घटनेतला थेरडा अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं आता रवाना झाली. एकूणच काय तर या थेरड्यांचं करायचं काय. अहो मुळातच एकतर मुली पोरीबाळी आया बहिणी बाहेर सुरक्षित नाहीयेत, पण आता त्या घरातही असुरक्षित आहेत. हे दुर्दैव आहे. आता या महाराष्ट्रातल्या आया बहिणींनी पोरीबाळींनी नेमकं राहायचं तरी कुठं आणि जिथं राहतायत तिथं त्या सुरक्षित आहेत का आणि त्या सुरक्षित होणार का हाच सवाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यकर्त्याला आहे. द्या उत्तर. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त